पगार कधी येतो आणि पगार कधी संपतो असंच होतं ना. तर वेळ आली आहे बजेट प्लॅन करण्याची. तर तुम्हाला 50-30-70चा रूल माहिती आहे का? तर काय रूल आहे तो? टोटल इन्कम आहे त्याचे 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचं. 3 पार्ट म्हणजे कोणते? 50% तुमच्या गरजेवर असले पाहिजे. गरजा म्हणजे कोणत्या? जे तुमचे बेसिक गरजा आहेत, जे की होम लोनचा EMI वगैरे झाला, रेंट आलं, त्या गोष्टीसाठी. 30% आहे तुमच्या आयुष्याच्या मजा करण्यासाठी किंवा जे 20%चा जो भाग आहे तो तुम्ही तुमच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे काय RD FD हे तुम्ही यूज केला पाहिजे. माणसाचं 50,000 त्याचं टोटल इन्कम आहे, तर त्यांना त्या 50,000च्या 50% म्हणजे त्याच्या गरजेसाठी किंवा त्याच्या ज्या गरजा म्हणजेच काय तर 25,000 त्यांना फक्त गरजेवर खर्च केला पाहिजे आणि 15,000 आहे त्यांना त्याच्या आयुष्याची मजा घेण्यासाठी खर्च केला पाहिजे. म्हणजे 20% जे त्यांना आहे ते तुम्ही तुमच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी केलं पाहिजे. भविष्याची तरतूद म्हणून ते फॉलो केलं पाहिजे. तर यातून काय शिकणार आपण की आधी सेव्हिंग नंतर खर्च. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला